मागील भागामध्ये आपण मराठीच्या पुस्तकातील 6वी कविता दवात आलीस भल्या पहाटे बासी मर्ढेकर, जन्म 1909 ते 1956, मृत्यू, ही कविता आपण मागील पाठामध्ये वाचली आणि थोडक्यात समजून घेतली. आज आपण पुन्हा एकदा ही कविता सविस्तर बघणार आहोत. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधली शोभा. अडलीस आणिक पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग करावा कैसा पारा. पुढच्या कडव्यांमध्ये कवी म्हणत आहेत की अनओळख्या ओळख कैशी, गत जन्माची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावलांमधल्या गंधा. अशा प्रकारे आपण ही कविता आता वाचलेली आहे. याचा आपण या कवितेचा कवीचा परिचय आपण समजून घेणार आहोत. कवीचा परिचय. बाळ सीताराम मर्ढेकर, प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्यमीमांसक, 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थक कवी म्हणून ते नावाजले गेले, कारण त्याच्या काव्यकलांविषयक प्रगल्भ जाणिवेने मराठी कविता अंतर्बाह्य बदलली. मराठी काव्यक्षेत्रात केशवसुतांच्या कवितेनंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेने केले. म्हणूनच मर्ढेकरांना दुसरे केशवसूत म्हटले जाते. कवीचा आशय. दवात आलीस भल्या पहाटी ही कवी बासी मर्ढेकरांची कविता म्हणजे प्रियसीच्या आगमनाच्या आठवणी भावरम्य चित्रण आहे. पहाटेच्या संधिकाल कवीचे प्रियसीशी भेट झाली. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहरून गेले. परंतु ती ओळख, त्यांची कविता भावोत्कट तरीही चिंतनगर्भ आविष्कारांच्या दृष्टीने प्रयोगशील व दीर्घदर्शी होती. ही कविता मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील आंतरविरोधाचा संघर्ष व त्यातून येणारी अस्वस्थता टिपणारी होती. त्यांनी नवीनता ही संकल्पना मराठी कवितेत आणि समीक्षेत रुजवली. त्यांचे सौंदर्यशास्त्रविषयक लेखन त्यांच्या मौलिक सिद्धांतामुळे प्रसिद्ध पावले. आता आपण या कवितेचा प्रत्येक कडवाचा अर्थ बघणार आहोत. पहिलं कडवं आहे कवितेचं. दवात आलीस भल्या पहाटी शुक्रांच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधली शोभा. भल्या पहाटे विरल सुंदर अभ्र अरुणोदय प्रतीक्षे असताना आठवणींच्या धुक्यात हळूवार पावलांनी अशीच एकदा तू आलीस आणि आपल्या आठवणींचा गंध मनात पेरून हळूवार पावलांनी निघून गेली. पुढचं कवितेचं कडवं आहे. अडलीस आणिक पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. या ओळींचा अर्थ आहे. जाताना पुढे थोडीशी अडखळलीस आणि नाजूकशी हसलीस, परंतु मागे वळून पाहिलेही नाहीस. फक्त ती हसली, मागे वळून पाहिले नाहीस. आपल्यातील ते अलवार कोवळे प्रेमाचे ते नाजूक भावबंध तू विसरली आहेस का, असं कवी तिला प्रश्न विचारत आहे. पुढच्या ओळी आहे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पसारा. या ओळींचा अर्थ आहे. लक्ष भलतीकडेच दाखवून आपली प्रिय पिपासा लपवणारी तुझी चंचल नजर मला खुणावत आहे.
तुझे सौंदर्य मला मोहवत आहे. तुझ्या डोळ्यात दिसणारी लाजेची प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसटणारा सुखद क्षण मी कसा कसा बरे धरून ठेवू असं कवीला वाटत आहे. पुढच्या कवितेच्या ओळी आहेत. अनोळख्याने ओळख कैशी गतजन्माची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. पुढे कवी याचा अर्थ सांगतात. आज तू अनोळखीपणाचा आव आणलास, वर्तमानातील कोमल ताज्या आठवणींचं जर अशा विसरून जाणार असशील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील आपल्या प्रेमाची ओळख आता मी तुला कशी बरी द्यावी. म्हणजे जर आपल्या दोघांमधल्या त्या कोमल ओल्या आठवणी तुझ्या मनातून हरवून चाललेल्या असतील तर मला कसं दिसणार आहे. तर आपली ओळख गतजन्माची आहे याचे स्मरण मी तुला कसे करून देऊ असं कवी या ओळींचा अर्थ सांगतात. पुढचं कडवं बघूयात. तळ हाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. तुझ्या तळ हातावरील नाजूक रेषा कुणी आणि कशा वाचाव्या, त्यावरून भविष्यकाळातील आपली भेटीचे भाकीत कुणी कसे करावे, म्हणजेच आपल्या प्रेमाचे भवितव्य काय असेल याचा अंदाज कसे बरे बांधावा. तुझ्या त्या सुकोमल पांढऱ्या शुभ्र नखावर आकाशातील शुभ्र चांदण्या गोंदण्याचे स्वप्न आता फक्त स्वप्नच बनून राहील की काय असा कवी प्रश्न करत आहे. पुढच्या आणि शेवटल्या ओळीमध्ये कवी म्हणतो. दवात आलीस भल्या पहाटी अभ्राच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत आपल्या मंद पावल्यामधल्या गंधा. कवी प्रियसीस म्हणतो. भल्या पहाटेस संधिकाली दव पडण्याच्या वेळ तेजावणाऱ्या शुक्र ताऱ्यांप्रमाणे तू आलीस आणि तू माझ्या मनाचे आकाश उजळून गेलीस. तुझे ती मनमोहक चाल, त्या चालीतील सौंदर्य पाहून मी उल्हासित झालो, हरखून गेलो, वेडा झालो. याच कवितेचे काही कठीण शब्द आपण बघणार आहोत. कठीण शब्द. अनोळखी, ओळख नसलेला किंवा अपरिचित. अभ्र, मेघ, ढग. आणिक, आणि. इशारा, खूण. कोमल, येथे अर्थ हळवा किंवा नाजूक. गत, गेलेल्या किंवा आधीचे. गंध, सुवास. पुढे आणखी काही शब्द दिलेले आहेत. डाळिंब, येथे अर्थ आहे लाली. तरल म्हणजे चंचल. तांबूस म्हणजे लालसर. नाजूक म्हणजे कोमल. निर्मल म्हणजे स्वच्छ. पारा, मर्क्युरी. पिपासा, येथे अर्थ आहे इच्छा. पुढे त्याच्या काही टिपा दिलेल्या आहेत त्या बघूया. गोंदणे म्हणजे सुईने किंवा काट्याने त्वचेवर काढलेली नक्षी किंवा काढलेले चिन्ह. दव म्हणजे पहाटेच्या वेळी पानावर पडलेले थेंब. शुक्र तारा म्हणजे पहाटेच्या प्रकाशात चमकणारे तेजस्वी तारा. इथे बघा तुमच्या पुस्तकामध्ये स्वाध्याय कृती दिलेली आहे. पहिला आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा करा. पहिला अ आहे शुक्राच्या ताऱ्यात, म्हणजे 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, त्यातून योग्य ऑप्शन तुम्हाला आन्सर म्हणून लिहायचा आहे. पहिला आहे शुक्र ताऱ्यांच्या तेजस्वी प्रकाशात. 2 आहे शुक्र ताऱ्याच्या आकाशी आगमनात. 3 आहे शुक्र ताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात. 4 आहे शुक्र ताऱ्याच्या अहंकारीपणात. तर याचं उत्तर आहे शुक्र ताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात. आ. हिरवे धागे म्हणजे 1. हिरव्या रंगाचे सूत, हिरव्या रंगाचे कापड, हिरव्या रंगाचे गवत, ताजा प्रेमभाव. तो चौथा आन्सर आहे. चौथा आहे ताजा प्रेमभाव, हा त्याचा उत्तर आहे. 3. सांग धरावा कैसा पारा, म्हणजे याचा अर्थ आहे. आपण पहिले 4 ऑप्शन वाचणार आहोत. पाऱ्यांसारखा निसटणारा अनुभव, हातातून निसटणारा पारा, पाऱ्यांसारखा चककणारा, पाऱ्यांसारखा पारदर्शक असलेला. पहिला आहे पाऱ्यांसारखा निसटणारा अनुभव. ई. अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे, काळ्या मेघाप्रमाणे, आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे, आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे. त्याचा आन्सर पहिला आहे आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगाप्रमाणे. अशा प्रकारे आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न दुसरा.
प्रश्न दुसरा सांगत आहे, प्रियसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रियसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा. तुम्हाला खाली 8 प्रश्न दिलेले आहेत. यातून तुम्ही कोणतेही प्रश्न 5-6 निवडू शकता की त्याच्या मनात कोणकोणते प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला दिलेले आहे, प्रियसीचे नाव काय, ती वळून पाहणे का विसरली असावी, भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी, ती कुठे राहते, तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे, तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का, तिचे डोळे कोणता इशारा देतात, तळ हातावरून नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे. यातून 5 आपण निवडणार आहोत. 1 म्हणजे ती वळून पाहणे का विसरली आहे, 2 म्हणजे भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी, 3 तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे, 3 तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का, तिचे डोळे कोणता इशारा देतात, आणि 5 तळ हाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे. असे 5 प्रश्न कवीच्या मनात आलेले आहेत. त्या प्रश्न दुसऱ्यामधला आ, खालील अर्थांच्या ओळी कवितेतून शोधा. तुम्हाला इथे कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत, त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कवितेच्या ओळींमधून शोधायचा आहे. आपण ह्या कवितेच्या ओळी पण समजून घेतल्या आहे, त्याचा भावार्थ पण आपण समजून घेतलेला आहे. तुम्ही ह्या कवितेचा अर्थ किंवा ह्या कवितेच्या ओळी तुमच्या कवितेच्या पुस्तकात, तुमच्या मराठीच्या टेक्स्टबुकमधून कविता 6वी या कवितेतून तुम्ही समजावून घेऊ शकता आणि त्याचं उत्तर शोधू शकता. असंच आपण एक नवीन भाग घेऊन पुढच्या भागात भेटूया. नवीन एखादा कोणताही टॉपिक, सब्जेक्ट, कविता किंवा पाठ घेऊन आपण पुढच्या भागात भेटूया. पुढचा पाठ आहे माणूस बांधूया. नमस्ते मुलांनी.